बरं, अण्णांचं नाव म्हणजे आपण असं घेतो की त्यांनी खूप सारे म्हणजे कमीत कमी 2100 गुरुचरित्र पारायण असे बरे केलेले आहेत. 1400 पेक्षा जास्त दुर्गा सप्तशती पारायण केले आहेत. इतके पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणजे कोणीही बघेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोकणात 40 पेक्षा जास्त मठ बांधलेत अण्णांनी. आपल्या इथे म्हणजे प्रश्न उत्तरं होतात. हो. तर जवळपास मी बघते ना, आता सकाळी सपोज 10ला वगैरे सुरुवात केली किंवा 11ला, ते रात्री 11-12 पर्यंत पण बसायचे. आणि उरलेले रविवार कोकणात. मग ते कसेही जायचे म्हणजे ट्रकनी जायचे. कोकणात जे मठ स्थापन केले, कारण कधीही कितीही वाजता एखादी व्यक्ती आली, ती भले रात्री 3ला जरी आली, तरी पप्पा झोपेतून उठून बसणार आणि त्याला काय अडचण आहे, त्याची ती अडचण दूर झालीच पाहिजे, याच्यासाठी त्यांची एक तळमळ असायची. आणि कोकणात पण जेव्हा अशी सभा असते तर तू तिथे बसलेली असते आणि लोकांचे प्रश्न असे सोडत असते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मला लोकांना हे सांगायचं आहे की की तू असे समस्या पण सोडवले जे मानवी लोकांना विश्वास करणं म्हणजे खूप कठीण आहे. आपली हिंदू संस्कृती आपण जपलीच पाहिजे. बरोबर. जे काही हे वास्तू आहे, हे सगळं आपल्या पुराणांमध्ये पण लिहिलेलं आहे. तुझ्या वतीने एक वास्तुनुसार एक आदर्श घर कसं असावा? आपली बेंबी म्हणजे घराचा ब्रह्मस्थान. त्याच्यावरती तू काही जड ठेव, तुझ्या इथे तू थोडे प्रेशर स्टार ठेव. प्रेशर येईल. तसंच आपल्या घराच्या जेव्हा आपण ब्रह्मस्थानावर काही ठेवू, तेव्हा आपलं घर सुद्धा डगमगेल ना. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे. बरोबर. मग तिथे आपलं किचन असावं. आग्नेय दिशेत किचन असलं की घरातल्या स्त्रिया एकदम सुदृढ असतात, असं मी म्हणू शकते. त्यानं आमचं फिरणं म्हणजे असंच असायचं. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर किंवा मग इकडे नरसोबाची वाडी. पप्पा ध्यानाला बसायचे हां. आणि आम्ही फिरून घ्यायचो बहिणी असं. तुम्ही 5 बहिणी आहात आणि अण्णा समाजासाठी पूर्ण वेळ देत होते. तर त्या वेळेत तुमची साथ कोणी दिली? अण्णांनी समाजासाठी असं कुठलं गुरुमंत्र दिलेलं आहे का? तर जो आपला पॉडकास्ट बघत आहेत, जर त्यांना कधी काय अडलं, तर ते तुझ्याशी कनेक्ट होऊ शकतात का? तू राजकारणात येत आहे का? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपलं स्वामी भक्ती केंद्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद देता त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. आज जे आपले गेस्ट ठरणार आहेत त्या म्हणजेच अंबरनाथला लाभलेले सिद्धपुरुष स्वामी कृपांकित गुरुमाऊली अण्णा महाराज मस्के यांची कन्या आहे. त्या पेशाने वास्तू कन्सल्टंट, इंटिरियर डिझायनर आणि वर्षानुवर्ष आध्यात्मिक क्षेत्रात लोकांचे समस्या सोडवत आहेत. तर चला मग आज भेटूया आपल्या ताईला, दीप्ती मस्के देसाई. ताई, आपलं स्वामी भक्ती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की तुझी आध्यात्मिक क्षेत्रात सुरुवात कशी काय झाली? आध्यात्मिक क्षेत्रात सुरुवात कशी झाली याचा प्रश्न खरं तर उत्तर देणं कठीण आहे. कारण मी जन्मली तिथून बघत आहे. माझ्या आईवडिलांची निस्वार्थ सेवा, निस्वार्थ भक्ती, त्यांची स्वामींवरती असलेली श्रद्धा. त्याच्यामुळे आपोआप हे वळण लागत गेलं. ह्याची कल्पना आम्हाला म्हणजे बहिणींना सुद्धा नाही माहिती की आम्ही कसे क्षेत्रामध्ये आलो. बरोबर. तर मग तू आपल्या गुरुमाऊली अण्णांकडनं काय शिकले हे सांग? गुरुमाऊली अण्णा म्हणजे माझे वडील यांच्याकडून लहानपणापासून हीच शिकत आलेली आहे की निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. काहीही होईल ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच होणार आहे. लहानपणापासून त्यांनी शिकवलंय की फक्त सेवा करा. कुठल्याही फळाची अपेक्षा नका ठेवू. सर्व काही स्वामी आहेत. जसा आपल्या वडिलांवरती आपला विश्वास आहे, तोच विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे. बरं. जेवढ्या बिनधास्त मी माझ्या वडिलांसोबत, पप्पांसोबत कुठे बाहेर जाताना असेल, त्याच्याहून कदाचित जास्ती तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे. तर ते तुमचं प्रत्येक क्षणाक्षणाला निवारण करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्वामींवरचा विश्वास हा त्यांच्याकडून आला. त्यानंतर आता आपली म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगतो, पण त्यासाठी आपल्याला आपल्या जे काही गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पाडण्यासाठी बऱ्याचशा अशा छोट्या-मोठ्या सेवा आम्हाला सांगायचे. त्यात झालं जसं काही लहानपणी आम्हाला गणपतीची सेवा जास्ती सांगायचे. ओके. पहिले असं वाटायचं की गणपतीची सेवा पप्पा का सांगतात करायला? म्हणजे मठ आहे स्वामींचा, स्वामींवरती एकदम म्हणजे बोलतो ना, एक वेगळंच असायचं ते अट्रॅक्शन स्वामींकडे. ओढ होती ती.
आणि पप्पा सांगायचे, "नाही, गणपती स्तोत्र वाच. ओम ओम गणपती नमः हा मंत्र जप कर." हो. मी म्हणायची, "मला स्वामींची सेवा करायची. पप्पा गणपतीचं का सांगतात?" बरोबर. पण तरी ते सांगायचे, मग त्या दिशेवर चालायचं, की सांगितलं आपल्याला करायचंय. ओके. मग नंतर जसं-जसं मोठं होत गेलो, तसं-तसं कळलं, की काय म्हणजे गणपतीची सेवा पहिले का सांगितली होती. बालक असताना आपण जेवढं गणपतीचं स्मरण करतो, तेवढं आपल्यासाठी विद्येची देवता आहे. बरोबर. अभ्यासात आपल्याला विकास होतो. बरोबर. मग ते सगळं झालं. मग हळू पप्पांनी स्वामींचा मंत्रजप, मग स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. मग ते 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 म्हणजे जवळपास आमचं मनात बसलं, की हे स्वामी चरित्र असं आहे, ह्या गोष्टी समजायला लागल्या. खूप लहानपणापासूनच स्वामी चरित्र वगैरे आम्ही वाचायचो घरामध्ये. मग त्याच्यानंतर हळू अचानक, की दुर्गा सप्तशती पण वाचलं पाहिजे. म्हणजे एक संपत जातंय तोवर दुसरं काहीतरी रेडी असायचं. बरोबर. आणि लहानपण ह्याच्यामध्येच गेलं, की कसं सगळ्यांना आम्ही बघायचो सप्ताह व्हायचा एवढा मोठा. हो. त्या सगळ्या सप्ताहामध्ये सगळ्या महिला, पुरुष, सेवेकरी, लहान, वृद्ध सगळेच असायचे आणि सगळे एकदम आनंदाने 7 दिवस ते झोकून देतात. बरोबर. त्या सप्ताहामध्ये जी सेवा होते, हो. तेव्हा मग ते तिथूनच आम्हाला ती ओढ लागत गेली बरोबर. आणि ती फक्त आमच्या वडिलांमुळेच आम्हाला लागली आहे. व्हेरी नाईस. आणि म्हणजे मला सांगायचं गोष्ट असं, की जेव्हा आपण गणेश याग होतो, तेव्हा पण अण्णांनी लहान पोरांनाच प्राधान्य दिलंय. म्हणजे बरोबर. आहे ना? हे गोष्टी गणपती ही विद्येचं दैवतच आहे. बरोबर. त्याच्यामुळे लहान मुलांना पप्पा यागाला बसवायला सांगायचे, की यागाला बसल्यावरती त्याचे जे फायदे आहेत, ते कदाचित त्यांना समजत नाहीत. बरोबर. पण पप्पांना त्याची जाणीव होती. त्याच्यामुळे लहान मुलांना बसण्यावरती त्यांचा जोर असायचा, की लहान मुलांनी जास्तीत जास्त संख्येने गणेश यागाला उपस्थित राहा. बरोबर. त्यांच्याकडून नकळत ती सेवा होते. अशी तर लहान मुलं बसणं अशक्य आहे 1.5-2 तास एका ठिकाणी. हो. पण त्या सेवेसाठी, यागासाठी तुला विश्वास बसणार नाही, हां. बरेचसे लहान मुलं येऊन बसतात. आणि लहान मुलांसोबत तिथे कॉलेजला जाणारे पण बरेचसे मुलं-मुली असतात, हो. की जे आवडीने येतात, ज्यांना सवय झालेली आहे या लहानपणापासून, तिथे उपस्थित राहतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे जिथे आता सिद्धपुरुषांचं नाव येतं, तिथे आम्हाला अशी एक जिज्ञासा उत्पन्न होते, की काहीतरी चमत्कार, काहीतरी असं हं. म्हणजे म्हणतो ना आपण साहजिकच आहे. हां, हां. तर त्या गोष्टी मला त्यामधलं एक सांग, की तू जेव्हा अण्णांसोबत काही प्रवास करताना असं तुझ्यासोबत काही घडलंय काय? म्हणजे अचानक अरे, काय अरे, हा तर चमत्कारच आहे. असं काहीतरी आमच्या लोकांना सांग. असे बरेचसे अनुभव आहेत. म्हणजे क्षणाक्षणाला त्याची जाणीव होत गेली आहे. ओके. पण आता तुला सांगायचं म्हणजे एक अनुभव मला आठवतो. आम्ही फिरायला गेलो होतो. फिरायला नाही म्हणता येणार, आमचं फिरणं म्हणजे असंच असायचं. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर किंवा मग इकडे नरसोबाची वाडी. म्हणजे देवस्थान म्हणजे आमचं फिरणं असायचं. आणि त्यातून एखाद्या वेळेस महाबळेश्वर फिक्स. ओके. बस तिथे पण कसं शांती असायची. पप्पा ध्यानाला बसायचे हां. आणि आमचं आम्ही फिरून घ्यायचो बहिणी असं. ओके. पण जनरली फिरणं हेच, की देवाचे स्थानं जे आहेत तिथे आमचं फिरणं असायचं. हां. तर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो एकदा. तेव्हा तिकडे ना बाळप्पा महाराजांचं मठ आहे. तिकडे अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात. हो. आमची गाडी अशी थांबली. पप्पा उतरले पण नव्हते. आम्ही पटकन उतरलो. पप्पांना थोडासा त्रास व्हायचा उतरायला. थोडं स्लो उतरायचे. हो. तर आम्ही उतरलो आणि त्या पायऱ्यांच्या वरती एक माणूस बसला होता. त्याने जसं पप्पांना पाहिलं ना, तो पळत आला. मला सांगताना पण आत्ता काटा येतो अंगावर. तो पळत आला आणि पप्पांचे फक्त पाय असे खाली ठेवलेले, असा दरवाजा उघडलेला आणि तो पायाच्या खाली पूर्ण म्हणजे असं आपण लोटांगण घालतो तसा पडून रडायला लागला. तर मी आणि ताई म्हणजे आम्हाला काही कळलं नाही. पप्पांना अशा ओळखीचे बरेच जण भेटतात. तर आम्हाला वाटलं हा कुठलातरी ओळखीचा माणूस असेल, कोणीतरी मठात येणारी व्यक्ती असेल. तर ते तसं नव्हतं. ते डिफरंट होतं. ते समजलं आम्हाला. आम्ही थोडं शांत बसलो, बाजूला झालो. मग तो माणूस थोडा भानावर आला. पप्पा उतरले व्यवस्थित. त्याने एक पुस्तक हातातच होतं त्याच्या. बोलला, "हे मला स्वप्नदृष्टांत झालेलं, की अशी-अशी एक व्यक्ती येईल, त्याला हे पुस्तक द्यायचंय आणि तुम्हाला जेव्हा मी समोर लाईव्ह पाहिलं, तेव्हा त्याला ते एक वेगळाच अनुभव होता आणि ते आम्हाला बघताना तो क्षण आम्ही पण म्हणजे अविस्मरणीय. आम्हाला कधीच आम्ही विसरू नाही शकत असा तो क्षण होता." ठीक आहे. तुझ्या बोलण्यामधून मला हे कळालं, की जेव्हा तुम्ही फिरायला जायचे, तिथे सुद्धा अण्णा ध्यानाला बसायचे. तर अण्णा समाजाचे होते जास्त की परिवाराचे होते? हे थोडक्यात सांगा मला. परिवाराचे तर होतेच. ओके. त्याचबरोबर समाजाचे सुद्धा होते. समाजालाच त्यांनी त्यांचा परिवार मानलं होतं असं मी म्हणेल. कारण कधीही, कितीही वाजता एखादी व्यक्ती आली, ती भले रात्री 3ला जरी आली,
तरी पप्पा झोपेतून उठून बसणार आणि त्याला काय अडचण आहे, त्याची ती अडचण दूर झालीच पाहिजे याच्यासाठी त्यांची एक तळमळ असायची. ही कदाचित आपण आपल्या कुटुंबियांसोबतच करू. बरं. त्याच्यामुळे मी असंच म्हणेल, की समाजाला त्यांनी त्यांचा परिवारच समजला होता बरोबर. आणि त्यांच्यातर्फे त्यांच्या एक वेगळ्याच भावना होत्या. कधी दुपारी 2 वाजता यायचे लोकं. कधी आमची जेवणं झाल्यानंतर अशा गाड्या भरून यायच्या आमच्या दरवाजामध्ये. आमचं बैठं घर होतं. बरोबर. खाली घर होतं. अशा पायऱ्या चढून वरती गेलो ना, हां, की रस्ता. हां. तर आम्हाला खाली घरातून दिसायचं, की वरती गाडी आली. हो. अशा 2-3 गाड्या आल्या दुपारी 3 वाजता. आमचे जस्ट हात-बीत धुवून झाले, की त्या गाड्या यायच्या. लोकं धडाधड उतरत यायचे घरी. आम्ही लहान होतो. बरं. कुतूहल होतं, की हे लोकं एवढे येतात आपल्या. हो. मग तेव्हा सुद्धा म्हणजे थकलेले असायचे. पण तरी ते लगेच, "ठीक आहे, चला बसा. काय तुमचा प्रॉब्लेम आहे? त्याच्यावरची काय त्यांचं म्हणजे सोल्युशन आहे." हे सगळं पप्पा सॉल्व्ह करायचे. त्याचबरोबर आई आई पण लगेच त्यांच्या सगळ्यांसाठी परत जेवण बनवणार. म्हणजे ती प्रक्रिया एखाद्या साधारण गृहिणीला खरंच त्रासदायक असेल. हो. ती मी आईला कधीच काही त्रास न होता करताना पाहिलंय. आनंदाने ती करायची आणि तेवढ्याच आनंदाने पप्पा पण किती पण थकले असतील ना, तरी समोरच्याचा प्रश्न सोडवूनच द्यायचे. व्हेरी नाईस. बरं, आईकडे आपण येणारच आहोत. त्याआधी मला हे सांगायचं आहे, की जसं आपण पुस्तक आता अण्णांचं जयंत भडंग यांनी जे अण्णांचं पुस्तक आहे, त्यामध्ये असे भरपूर किस्से आहेत, ज्यामध्ये लोकांसोबत घडलेल्या प्रचिती अनुभव. अनुभव जे काय ते नंबर्स सहित दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला काय असेल, खोटं वाटत असेल तर आम्हाला फोन करून बघा, की अशा-अशा आमच्यासोबत गोष्टी घडल्यात. बरं, अण्णांचं नाव म्हणजे आपण असं घेतो, की त्यांनी खूप सारे म्हणजे कमीत कमी 2100 गुरुचरित्र पारायण असे बरे. केलेले आहेत. 1400 पेक्षा जास्त दुर्गा सप्तशती पारायण केल्या. इतके पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणजे कोणीही बघेल आणि सर्वात इम्पोर्टंट म्हणजे कोकणात 40 पेक्षा जास्त मठ बांधलेत अण्णांनी. म्हणजे एका साधारण असं माझा माणूस करू नाही शकत. तर माझा प्रश्न असा असेल, की अण्णांची दैनंदिन दिनचर्या कशी असायची? काय असायची? जरा सांगशील का आम्हाला? हो, सांगते. अं, अण्णा अण्णांची झोप खूप कमी होती. म्हणजे नसल्या तर जमा. रात्री लोकांचे प्रश्न सोडवता 12 जरी वाजले ना, तरी पहाटे 3:45ला उठणार म्हणजे उठणार. त्यानंतर सकाळीच म्हणजे त्यांचं सगळं सकाळ त्यांची म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे. त्यानंतर त्यांचं सगळं जे आटोपून झालं अंघोळ वगैरे, की मग ते योगा करायचे. त्यांना योगाची खूप आवड होती, योगासनं. अर्धा तास योगासनं. त्याच्यानंतर त्यांची पुस्तकं वाचणं. वाचन म्हणजे खूप होतं. एवढी पुस्तकं घरात मी पाहिली ना पप्पांची आणि त्यांना नेमकंच लक्षात असायचं, की वरून 3रं पुस्तक दे, डाव्यात आणि 4थं पुस्तक दे. हो. असं म्हणजे त्यांचं सगळं आणि त्या पुस्तकांची काळजी पण तेवढीच घ्यायचे ते. 15-15 दिवसांनी अख्खं कपाट लावणार स्वतः. कोणाला तरी मठातल्या एखाद्या व्यक्तीला, मुलाला बोलवणार आणि एक असं फुलस्केप बनवायचे. पुस्तकांची अनुक्रमणिका. त्याच्यावरती त्यांचं नावं असायची. बरं. ह्या अनुक्रमणिकेला हे पुस्तक आहे आणि ते तसंच पुसून व्यवस्थित लावणार. कपाट पण स्वच्छ पुसून ते अख्खं कपाट व्यवस्थित असं पुस्तकांनी रचलेलं असायचं. ते पुस्तक म्हणजे तू कपाट बघशील ना, हां. लायब्ररीत आल्याचं फिलिंग यायचं. एवढं सुंदर ते रचून ठेवायचे वॉव! आणि ते फक्त हॉलमध्ये बसून सांगायचे, की वरतून जरा डाव्या हाताचं 4थं पुस्तक दे. म्हणजे त्यांचं तेवढं मेमरी शार्प होती आणि ते तेवढी पुस्तकं त्यांची वाचूनच व्हायची आणि बऱ्याचदा वाचून व्हायची, एकदा नाही. त्याच्यामुळे ते दिवसभर ना जास्तीत जास्त वाचनात असायचे. त्यात सेवा करायचे आणि आपल्या इथे म्हणजे प्रश्न उत्तरं होतात. हो. तर जवळपास मी बघते ना आता सकाळी सपोज 10ला वगैरे सुरुवात केली किंवा 11ला तोपर्यंत त्यांचं सगळं आटोपून ते 11ला सुरुवात करायचे. तेव्हा त्यांना जेवणाची पण शुद्ध नसायचे, लोकांचे प्रश्न सोडवताना. मग 5 वाजले तरी जेवायला नाही येणार. परत मग तिथेच आम्ही ताट दिलं तर जेवायचे. तसेच बसून राहायचे. ते रात्री 11-12 पर्यंत पण बसायचे. आणि असं रविवारी पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी तर व्हायचं. मग नंतर त्यांनी जसं रिटायरमेंट घेतली, त्यानंतर तर त्यांनी पूर्णच झोकून दिलेलं. मग ते ते आमचं डेली दिनक्रम झालेला. आधी पहिला तिसरा रविवार इथे आणि उरलेले रविवार कोकणात. मग ते कसेही जायचे हां. म्हणजे ट्रकनी जायचे. कोकणात जे मठ स्थापन केले, तिथे जी गाडी मिळेल ते शनिवारी ऑफिस सुटलं, की तिथूनच ट्रकने जाणार कोकण. बरोबर. आणि मग डायरेक्ट रविवारी रात्री यायचे घरी. मग ते असं नाही की मला ट्रेननीच जायचंय, मला कारनीच जायचंय. बरोबर.
त्यांना त्या लोकांना भेटण्याची एवढी धडपड असायची, की ते जसं मिळेल तसे जायचे. तिथे पोहोचायचे. येडा. म्हणजे त्यांचं ते कुठल्याही एखादी गोष्ट ठरवली, की त्याला ते जे आपण बोलतो ना समर्पण, हो. सरेंडर, ते फक्त त्यांच्याकडून शिकावं. हे इतकं नीट ते करायचे. अशा पद्धतीने मग ते प्रश्न उत्तरांमध्ये त्यांचा दिवस जायचा. पूर्ण म्हणूनच ते सिद्धपुरुष आणि परमपूज्य त्यांना असं म्हटलं जातं. आणि अण्णांना म्युझिकची पण खूप आवड होती ना? हार्मोनियम काय वाजवायचे अण्णा वाद्य? अण्णांना सगळ्याचीच आवड होती असं मी म्हणेन. कुठलीही गोष्ट अशी नाही, की त्यांना ती शिकायची नव्हती. बरोबर. आणि असं नाही की मला हे येतं. हो. मी हे शिकतोय. शिकतोय. बरोबर. म्हणजे मी बघते ते एवढे वयस्कर होते तरी सुद्धा कॅसिओचे टीचर आमच्या घरी यायचे शिकवायला. जे की त्यांना येत होतं. हां. पण तरी पूर्ण मला काही येत नाही. असा जो एक भाव असतो ना, हो. तो फक्त मी पप्पांकडेच पाहिला आहे. त्यांना कॅसिओ, हार्मोनियम, तबला, ढोलकी हं. सगळ्याचीच आवड होती. चित्रकला पप्पा एवढी सुंदर चित्र काढायचे आमचे. खूप सुंदर चित्रकला होते त्यांचे. वॉव! हे ऐकून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्या दर्शकांना आणि सेवेकरींना कळायला आज पाहायला मिळाल्यात, नक्कीच. है ना? तुम्ही 5 बहिणी आहात आणि अण्णा समाजासाठी पूर्ण वेळ देत होते. तर त्या वेळेत तुमची साथ कोणी दिली? अर्थातच आई. ओके. आमची आई म्हणजे ग्रेट म्हणेल मी. गुरुमाऊली. ऑलराउंडर. हो. गुरुमाऊली तर त्या आहेच. पण आमच्यासाठी म्हणजे सगळं काही आमची आई आहे. पप्पा तर आहेत. पण आईची भूमिका म्हणजे जी वडील घेतील ना, ती भूमिका तिने हे केली, स्वीकारली होती. गावातून आलेली आहे, पण सगळ्याची तिला माहिती आहे, सगळ्याची. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी माझ्या आईला माहीत नाही. ओके. वडिलांनी जी सेवा केली, हां. ही फक्त आईमुळे केली. आपण बरं. म्हणतो ना, पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तो मी पाहिला आहे. हो. कारण आपल्या घरात आता तूच बघ, तू जर घरी टाईम नाही दिला, तर घरातली स्थिती काय होईल, है ना? हो. पण माझे वडील 7-7 दिवस पण जायचे. बरोबर. पण त्यांच्यात मी कधी वादच नाही पाहिला, की एवढे दिवस का? बरोबर. तुम्ही जा, मी आहे. आणि तो जो एक स्वभाव आहे ना तिचा, ती एकदम खंबीरपणे उभी राहिली. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं पप्पा पण एवढं सगळं व्यवस्थित हे सामाजिक कार्य करू शकले. बरोबर. आणि तिच्या त्या खंबीर स्वभावामुळेच आम्ही पण 5ही जणी खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकलो. वाह! म्हणजे कुठेही आता नगरला ॲडमिशन घ्यायचंय, पुण्याला ॲडमिशन घ्यायचंय. तिने म्हणजे ती सगळं चौकशी करायची, की आता माझ्या मुलीला ही आवड आहे हे तिला माहीत आहे. त्यानुसार ती सगळी चौकशी करून व्यवस्थित ॲडमिशन घ्यायची. बरोबर. म्हणजे आम्हाला ते टेन्शन नसायचं, की आता पप्पांना घेऊन जायचंय. आमची आईच सगळीकडे असायची ॲडमिशन घ्यायला. आणि माझ्या बाबतीत माझी मोठी ताई यायची हो. सगळीकडे. ती सगळीकडे चौकशी करायची. पण त्या दोघींची शिक्षणही पूर्ण आईनीच सांभाळलं होतं, की बरोबर. इकडे आहे, तिकडे आहे. ती जी धडपड ती करायची. नंतर पालक सभा, सगळीकडे फक्त आई असायची. बरोबर. त्याचबरोबर तिने मठाचं सुद्धा जे काही आहे, त्यासाठी म्हणजे तिने पूर्ण झोकूनच दिलं होतं. दोघांनीही. सगळं काही गोष्टी आता ह्या आरती आहे. आपल्या मठामध्ये सकाळी अभिषेक होतो, त्याच्यानंतर 8ची आरती होते, त्याच्यानंतर 10:30ची आरती होते. हो. परत संध्याकाळी 6:30ची आरती होते. हो. आता या सगळ्या गोष्टींना वळण लागलंय. हो. पण सुरुवात करताना कठीण असतं, है ना? ते ना. प्रत्येक जण वेळेत नैवेद्य आणतोय की नाही? त्या आरतीला येतायत की नाही? नसताना आपल्याला स्वतःला तिथे उभं राहावं लागतं. म्हणजे तो जो वेळ आहे स्वतःचा, हा मठासाठी पण तेवढाच आणि आमच्यासाठी पण तेवढाच तिने तो दिला. तिने पूर्ण झोकून दिला, त्याच्यामुळे हे सगळं आमचं व्यवस्थित येस. आयुष्य सुरळीत चालू आहे. बरोबर. असं कधी झालंय का म्हणजे तू क्लासरूममध्ये बसली आहे आणि बाहेर अण्णा आलेत. असं कधी काही घडलंय का? म्हणजे सिम्पली विचारतोय मी. क्लासरूममध्ये असं नाही, शाळा सुटताना हां. आम्हाला घ्यायला हां. असं एकदम 20-30 जण असे हो. पप्पा पुढे, त्यांच्या मागे असे 20-30 जणांचा घोळका. म्हणजे पूर्ण असं कानकोंडल्यासारखं येतं, की हे काय एवढे सगळे जण आलेत घ्यायला. बरोबर. पण ते लगेच सगळ्यांना समजायचं, की दीप्तीचे पप्पा आले. बरोबर. कारण खूप जण असे एकदम असे बोलतो ना आपण घोळक्यामध्ये यायचे पप्पांसोबत. पप्पा कधी एकटे नसायचेच. हां. त्यांच्यासोबत कोणी ना कोणीतरी असायचं. म्हणजे त्यांच्यासोबत सतत असायचे. बरोबर. तर असे पुढे ते आणि त्यांच्या मागे असे सगळे लोकं. त्याच्यामुळे ते हे एक वेगळंच असायचा तो अनुभव. वॉव! व्हेरी नाईस. अण्णांनी समाजासाठी असं कुठलं गुरुमंत्र दिलेलं आहे का?
हो, दिलेला आहे. ओके. सांगशील? इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. हा मंत्र पप्पांनी स्वतः लिहिलेला आहे. याचा अर्थ सुद्धा खूप सोपा सरळ आहे, आपल्याला समजण्यासारखा आहे. त्या मंत्राचं एक वेगळंच असं एक मौल्य आहे, महत्व आहे, जे साधारण मनुष्याला नाही समजू शकत. आता आपण हल्ली बघतो YouTubeवर मॅनिफेस्टिंगचे व्हिडिओज असतात, हो, राईट? हो. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही पॉझिटिव्ह बोला, त्या गोष्टी होणार. हो. हा जो मंत्र आहे ह्याचा अर्थ सुद्धा काहीसा तसाच आहे. बरोबर. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. ह्याच्यातच आपण बोलतो, पॉझिटिव्हच आहे हा मंत्र खूप. हो. तर अर्थातच या मंत्राचा खूप असा एक वेगळा फायदा आपल्याला नकळत होऊ शकतो. करेक्ट. तोच अण्णांनी आपल्या सगळ्या जे शिष्य आहेत त्यांना सांगितलं आहे, कुठलीही अडचण असेल तर ह्या मंत्राचा तुम्ही नक्की जप करा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच निवारण होतील. बरोबर. म्हणजे आता आपण वास्तुशास्त्राकडे वळूया, जे तू केलेलं आहे शिक्षण. तर तुझ्या वतीने एक वास्तुनुसार एक आदर्श घर कसं असावं? वास्तूनुसार पाहायला गेलो तर ज्या घरात हवा खेळती आहे, जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे, ते घर हे वास्तूने नेहमीच योग्य असतं. त्याही पलीकडे आपण पाहिलं तर पूर्व ते उत्तर या भागातला मुख्य दरवाजा असणं, आग्नेयेला किचन असणं, नैऋत्येला मास्टर बेडरूम, वायव्येला पाहुण्यांसाठीची खोली किंवा आपली जी मुलगी आहे घरातील त्या मुलींची खोली, ह्या अशा प्रकारे जर वास्तूची एक प्लॅनिंग असेल, वास्तूचं जर प्लॅनिंग असेल, तर ते घर हे वास्तुदोष विरहित घर आपण मानू शकतो त्याला. बरोबर. आता तू आदर्श घराबद्दल तर सांगितलं. म्हणजे असं काय आहे की कुठल्या ठिकाणी कुठली वस्तू ठेवावी आपण, हे सांग? आता जसं आग्नेय दिशा, हं. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे. बरोबर. मग तिथे आपलं किचन असावं. आग्नेय दिशेत किचन असलं की घरातल्या स्त्रिया एकदम सुदृढ असतात, असं मी म्हणू शकते. त्यांना कसलंही टेन्शन नसतं. आणि ती जागा जराशी बदलली ना की त्याचे साईड इफेक्ट पण तेवढेच असतात. ओके. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सोल्युशन आहे, पण त्यासाठी तुम्हाला योग्य त्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे, है ना? बरोबर. तसंच आग्नेय दिशेचं आपण झालं. आता देवारा, देवांची दिशा ही घरातली ईशान्य कोपऱ्यातली मानली जाते. बरोबर. ती पूर्व भागात पण चालते, कधी कधी ती उत्तर दिशेत पण चालते, बऱ्याच ठिकाणी पश्चिमेत पण असतं. बरोबर. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घेतलेलं कधीही सोयीस्कर. कारण की कसं आपण ठेवू, पण त्यांचा चेहरा कधी आपल्या चुकीच्या ठिकाणी जातो, कधी आपला चेहरा पूजा करताना दुसरीकडे येतो. त्यामुळे मार्गदर्शन असणं हे कधी पण फायदेशीर आहे. उत्तम आहे. बरोबर. आणि एक मी नेहमी असं खूप सारे व्हिडिओज बघतो स्क्रॉल करताना, त्यामध्ये लिहितं की त्यामध्ये असं येतं की ब्रह्मस्थान, म्हणजे हे ब्रह्मस्थान काय असतं? ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या घराचा मध्यभाग. असं म्हणू शकतो. घर आता एक आपली आकृतीच समज. हं. आपली बेंबी म्हणजे घराचा ब्रह्मस्थान. घराची ती बेंबी झाली, आपल्या वास्तूची ती झाली बेंबी, नेव्हल. त्याच्यावरती तू काही जड ठेव, तुझ्या इथे तू थोडे स्टार ठेव. प्रेशर येईल. तुला किती अनइझी फील होईल, रेस्टलेस फील होईल, बरोबर? हो, हो. तसंच आपल्या घराच्या जेव्हा आपण ब्रह्मस्थानावर काही ठेवू, तेव्हा आपलं घर सुद्धा डगमगेल ना. बरोबर. सो दॅट आपल्याला आपल्या घराचं ब्रह्मस्थान हे कायमस्वरूपी हलकं ठेवायचं आहे. ओके. आत्ताच नाही, आपल्या पिढीजात आपण करत आलेलो आहे. पूर्वीची घरांची बांधणी कशी असायची? सर्कलमध्ये घर, मध्ये मोकळं, तुळशी वृंदावन असायचं, हो. ओपन टू स्काय असायचं, हो, बरोबर? हो, 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 हो. कालांतराने बिल्डिंग सिस्टीम आल्या. हो. सगळ्या आपल्या ह्या गोष्टी आपण विसरत चाललो. बरोबर. आता जागेच्या अभावामुळे आपण फ्लॅट सिस्टीम जी आपण स्वीकारली आहे, बरोबर. ऑप्शन नसल्यामुळे, बरोबर? मग त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो की आपल्या घराचा एक अंदाजे सेंटर पॉइंट कुठे आहे, ते झालं आपलं ब्रह्मस्थान. ते आपल्याला ओपन ठेवायचं आहे. आपण ओपन टू स्काय तर नाही ठेवू शकत, पण त्यातल्या त्यात आपण ते हलकं ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या घरावरती आपला भार नाही येणार. आणि तुला खोटं वाटेल, पण जर घराचं ब्रह्मस्थान हलकं असेल ना, तर घरातली प्रत्येक व्यक्ती ही स्टेबल असू शकते. त्याच्यामुळे हो. आपलं ब्रह्मस्थान हे खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ब्रह्मस्थान नेहमी हलकंच असावं, असं मी ओके. सांगेन. ते कॅल्क्युलेटरनी ओळखता येतं ना, म्हणजे मिड मिड
सनमाइका कॅल्क्युलेटरने नाही. अंदाजे तू घराचा एक मॅप आपल्याकडे बिल्डरकडे पण अवेलेबल असतो. हो. सो तो जो आपला प्लॅन आहे, हो. त्याचे 4 एक असं चौकोन करायचं. हां. तो स्क्वेअर झाला, की त्याला डायगोनली डिव्हाईड केल्यावर जो सेंटर येतो ना, ते झालं तुझं ब्रह्मस्थान. सो तुला ते ब्रह्मस्थान अझ्युम करायचं. हो. मग तिथे पाणी नाही आलं पाहिजे. लाईट तुझं हे फायर रिलेटेड काही आलं नाही पाहिजे. बरोबर. ओपन तर तू ठेवू नाही शकत, सूर्यप्रकाश तिथे येऊ नाही शकत. मग हो. त्यातल्या त्यात तू काय करू शकतो, की हवा खेळती राहू देत ना, हलकं राहू देत. हे वजनच नको ठेवू. ही दक्षता आपण प्रत्येक जण घरातल्या घरात घेऊ शकतो. बरोबर. अजून माझा एक प्रश्न आहे, हं. की खूप लोक असे म्हणतात, की ईशान्य जी दिशा आहे, त्यामध्ये टॉयलेट असणं हे चांगलं की वाईट आहे? ईशान्य दिशा जसं मी तुला बोलली, की ही देवांची दिशा आहे. तर तिथे टॉयलेट असणं हे नेहमी चुकीचंच ठरलं जाईल. ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सातत्याने आजारपण येऊ शकतं. आपली शैक्षणिक प्रगती थांबू शकते. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे ईशान्य कोणा हा आपल्या देवतांसाठी स्वच्छ, शुद्ध आणि हलका असावा. बरोबर. वेल एंड गुड. बरं. खूप सारे प्रश्नाचे जबरदस्त उत्तर दिले तू. आता छान सांगितलं. आता माझा एक प्रश्न असा आहे, की अ, वास्तू जे मानत नाही, त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? वास्तुशास्त्र हे प्रत्येकाने मानलंच पाहिजे खरं तर. कारण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हे पिढीजात चालत आलेलं आहे. खूप पूर्वीपासून वास्तूनुसारच आपल्या घराची बांधणी, आपले राजे महाराजे सुद्धा बांधत आलेले आहेत वास्तूनुसार. बरोबर. आपली हिंदू संस्कृती आपण जपलीच पाहिजे. बरोबर. जे काही हे वास्तू आहे, हे सगळं आपल्या पुराणांमध्ये पण लिहिलेलं आहे. काही जर आपण ग्रंथ वाचले, त्याच्यात आपल्याला ह्याच्याविषयी अ, एकदम डीपमध्ये नॉलेज मिळेल वास्तुशास्त्राविषयी. मोठमोठे बिझनेसमॅन सुद्धा वास्तूनुसारच घर बांधतात. जसं की आता अंबानी आहेत. हं. त्यांची जी बिल्डिंग आहे अँटिलिया, ती सुद्धा त्यांनी 3 वर्ष ते राहायला गेले नव्हते. कारण की त्याचं जे आहे ते वास्तू व्यवस्थित नव्हतं. त्यांनी ते राहण्याजोगं वास्तू करून त्यानंतरच प्रवेश केला होता. बरोबर. त्यामुळे वास्तूवरती आपण विश्वास ठेवणं हे गरजेचंच आहे. बरोबर. आपल्या संस्कृतीनुसार बरोबर. वास्तुशास्त्र ही आपल्या आयुष्यामधली एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण का आपण एवढ्या वर्षानुवर्ष आपण ज्या घरात राहणार आहेत, तर ते प्रॉपर ठिकाणी असणं गरजेचंच बरोबर. पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतं. एक छान प्रश्नाचं उत्तर दिलं. आता मी मुडतो एका प्रश्नाकडे, ज्यासाठी मी पण खूप विचार करत होतो, की कधी हा प्रश्न मी टाकेल. तू राजकारणात येत आहे का? हं. राजकारणाला मी राजकारण मानतच नाही. माझ्यासाठी ही एक समाजसेवाच आहे. ओके. तुला माहिती आहे का माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. हां. तर आमच्या परिवारामध्ये म्हणजे ही समाजसेवा आहे, रक्तातच आहे. त्यानंतर माझ्या वडिलांविषयी तर तू ऐकलंस. हं. ते सुद्धा लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असायचे. बरोबर. त्यांची गव्हर्नमेंटची BMCमध्ये ते जॉबला होते ॲज अ फूड इन्स्पेक्टर. चांगल्या मोठ्या पोस्टवर होते. हो. पण त्या जॉबचा सुद्धा त्यांनी त्याग केला होता. कारण की इथे लोकांना वेळ देता यावा फक्त ह्याच्यासाठी. बरोबर. तर हे रक्तातच आहे असं म्हणू शकतो, की लोकांची मदत करणं, त्यांच्या समस्या निवारण करणं. बरोबर. त्याच्यामुळे हे जे नगरसेवक ज्या पदासाठी मी उभी आहे, ओके. त्याचा मुळात अर्थच आहे, की नगराचा सेवक. बरोबर. सो राजकारण नाही म्हणता येणार, पण ह्या नगरात म्हणजे माझ्या प्रभागात जे लोकं आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी मी उभी आहे असं मी म्हणू शकते. आणि नक्कीच काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी उभी आहे. वाह! फेअर इनफ. म्हणजे बऱ्यापैकी छान उत्तर दिलेत आणि म्हणजे आजोबांकडनं हे आलं, की स्वातंत्र्य सैनिक होते आणि वडिलांनी पण गव्हर्नमेंटचे जॉब सोडणं म्हणजे काही शक्य नाही. ते पण इन्स्पेक्टरचं सोडून समाजकारण केलं. हे तुझ्यात पण कुठे ना कुठे जाणवतंय. कारण का मी स्वतः वर्षानुवर्ष तुला बघत आहे आणि मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे मला लोकांना हे सांगायचं आहे, की की तू असे समस्या पण सोडवल्या जे मानवी लोकांना विश्वास करणं म्हणजे खूप कठीण आहे. एक साधारण मनुष्य, की आध्यात्मिक लेव्हलमध्ये सायन्स कुठपर्यंत जातं आणि त्याच्यावरती आध्यात्मिक किती पॉवरफुल आहे, हे लोकांचं म्हणजे विश्वास करणं खूप कठीण आहे. तू असे प्रश्न सुद्धा सोडवताना मी पाहिलेले आहेत.
तर हे तुझ्यासाठी म्हणजे खूप खूप शुभेच्छा तुला, धन्यवाद. की तू नक्कीच यशस्वी हो. तू ज्या क्षेत्रात जाईल त्यात तुला विजय भव. आणि मोस्ट इम्पोर्टंट माझा अजून एक प्रश्न आहे, असा कुतूहल आहे. विचार. हां, की आता राजकारणात गेल्यानंतर मग तू मठातल्या लोकांच्या म्हणजे जे साधारण लोकांच्या समस्या सोडवशील का? अर्थातच. ते कधीच सुटू नाही शकत. ओके. कारण आमचं कुटुंबच आहे मठ म्हणजे. बरोबर. अ, एक परिवारच मी मानते. आता बरोबर. तू मठामध्ये आलास, तर जे कोणी आहेत ते माझे दादा, हो, असंच आम्ही सगळ्यांना आवाज देतो. हो. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न नाही सोडवणार तर मला म्हणजे बोलतो ना झोपच नाही लागणार. बरोबर. ते प्रश्न सोडवण्यासाठी कधीही मी तत्पर असणार. बरोबर. कारण का काय असतं ना, जेव्हा कळतं, की आता काय होणार आहे, आपल्या मठात समस्या निवारण होणार आहे, तर लांबून-लांबून लोकं येतात. हो ना. म्हणजे गोरेगाव, मुंबई, पूर्ण मुंबई गावातून पण लोकं म्हणजे येतात. हो. कोकणातून लोकं येतात आणि कोकणात पण जेव्हा अशी सभा असते, तर तू तिथे बसलेली असते आणि लोकांचे प्रश्न असे सोडत असते. बरं, माझा अजून एक प्रश्न आहे, की हे जे आपले भक्त अ, स्वामी सेवेकरी, स्वामी भक्त जो आपला पॉडकास्ट बघत आहेत. हां, जर त्यांना कधी काय अडलं, तर हं. ते तुझ्याशी कनेक्ट होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. ओके. आपल्या मठामध्ये दर गुरुवारी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असतो. ओके. तेव्हा ज्यांना काही प्रश्न असतील ते तिथे संपर्क साधू शकतात. त्याच्यात काहीच वाद नाही. मेन माझा मुद्दा हाच असणार आहे, की जेवढे जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सुटतील. बरोबर. तू आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं बरोबर आणि छान दिलेत आणि मनसोक्त तू बोललीस त्याबद्दल तुझा धन्यवाद आणि स्वामी भक्ती केंद्रामध्ये तू आल्याबद्दल तुझं लाख-लाख धन्यवाद आणि तुला ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. हां. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मग भेटूया एक नवीन पॉडकास्टमध्ये नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक यू.